स्पर्धेला मात्र सुरुवात गेली आहे। सध्या तरी आपण पाहतोय दुपारचं सत्र चालू झालंय। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सागदेव स्फोट सागपाडा बी आणि गावदेवी स्फोट खोलांडे या दोन संघामध्ये ही लढाई आपण इथे पाहणार आहोत। दोन्ही टीमला देतो आम्ही शुभेच्छा। मॅचला होईल सुरुवात। दोन सलामीवीर तुम्ही पाहू शकाल गावदेवी स्फोट खोलांडे टीम कडनं नागेश जाधव अँड विक्रम माळी हे दोन धुरंधर तुम्ही पाहू शकाल। सलामीचे बॅटर त्यानंतर बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर अविनाश गवळी हे आपल्याला पाहायला मिळत आहेत। मॅचला होते सुरुवात। पहिला बॉल अविनाश या गोलंदाजाचा। पॉइंटच्या दिशेने खेळण्याची मानसिकता, परंतु पंच सहमत नाही आहेत। हा चेंडू असणार आहे वाईट। आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र या ठिकाणी धाव फलकावरती ऍड केली जाईल। मॅच क्रमांक पहिल्या फेरीतील 4 तुम्ही पाहू शकाल सागदेव स्फोट सागपाडा बी अँड गावदेव स्फोट खोलांडे दोन संघामध्ये हा जास्तच बाउन्सर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। स्क्वेअर लेगचे पंच इन्व्हॉल्व आहेत। त्यांच्या माध्यमातून वाईट बॉलचा इशारा निश्चितच दर्शवलाय आणि वन बाउन्सची चेतावणी देखील दिली गेली आहे। वन त्याच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती वाढ होईल। धाव फलक पोहोचले गेले 2 अंकांवरती। यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा मिस्टेक केली आहे गोलंदाजानं आणि त्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये उचलला गेलाय। वाईट +2 बाईच्या स्वरूपामध्ये हे 2 आणि त्यानंतर एक इष्टाच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 5। पहा अजूनपर्यंत एकही चेंडू अनलिगल आपल्याला पाहायला मिळाला नाहीये, कारण आतापर्यंत जे चेंडू हाताळलेत ते अनलिगल आहेत। त्याच्यामध्ये 3 चेंडू वाईट आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये देखील धावा येताना आपण पाहिल्यात। पडेल बॉल। यावेळेस आपण पाहतोय ही लेंथ खूप चांगली आहे। अशा प्रकारची लेंथ निश्चितच ठेवावी लागणार आहे। पहा सुधारणेला वेळ लागत नाहीये आणि इथे आपण पाहिलं तर मग सुंदर चेंडूची हाताळणी आता मात्र पाहायला मिळाली आहे। डॉट बॉल। यावेळेस ओव्हर पिच चेंडू हाताळला। मिड ऑफ क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग, एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल। सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले 6 अंकांवरती। पहा क्षेत्र कुठलेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये। इथून चांगले कष्ट करावे लागणार आहेत चांगल्या धावा बनवण्याकरता। अजून एक चेंडू हा डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। तर म्हटलं गेलंय शिवबाळ लढला म्हणूनच तर महाराष्ट्र घडला। लढाल तर घडाल, नाही तर मग कुठेतरी मागे पडाल। चांगला धावफलक उभा करणं निश्चितच चांगले प्रयत्न हे करावे लागणार आहेत। पुढील बॉल पुन्हा एकदा ऑस्ट्रमच्या बाहेर चेंडूची हाताळणी यावेळेस केली जाते। पंच इन्व्हॉल्व आहेत। हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल। धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 7। आतापर्यंत चेंडू फेकून झालेत ते म्हणजे 3, म्हणजे अजूनही 3 चेंडूंचा खेळ मात्र इथून बाकी आहे। यावेळेस मात्र बेल्स डाऊन्स केल्या गेल्यात। परतावा लागेल फलंदाज विक्रम मालियाला। विक्रम करायचा होता परंतु विक्रम मात्र तो रस्ता आला नाहीये। विक्रम मालियाला मात्र परतावा लागेल डगआउटच्या आशयाला। धक्का क्रमांक 1। माझ्या देवाचं नाव गजरे, गड किल्ल्याचे दगडा
धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. पहा शिवरायांची देखील एक गोड शिकवण आहे. राज्य छोटे का असे ना पण ते स्वतःच असावं. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, जग तुमचा आदर करेल. इथे स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागणार आहे. न्यू बॅटर आपण पहिला मैदानाच्या आतमध्ये तर मग धीर शेलार आला आणि पहा झाली या पुन्हा एकदा मिस्टेक. धीर शेलार करणं त्याला देखील परतावा लागेल. एक धाव इथून मात्र कंप्लीट केली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल ठरला गेलाय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये धीर शेलार याला मात्र परतावा लागेल. तिथंच भगवा फडकला गेलाय रायगड किल्ल्यावरती. रायगड किल्ल्याचा देखील खूप मोठा इतिहास आहे. अगो टप्प्याची लेन होती. यावेळेस बॉलला रेट करण्यामध्ये असफल ठरले गेलेत मिस्टर नागेश. अजून एक चेंडू आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ इथून जो आहे तो संपन्न झाला. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 8 धावा. जयेश हुताडी जयेश कुताडे न्यू बॅटर आलेत. इथून एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. चांगले पार्टनरशिप इथून मात्र झाली तर मग चांगला धावफलक उभा करू शकताय. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 8 धावा. नंबर 2चं षटक टाकण्याकरता मिस्टर जयेश कुताडी हे गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. अगो टप्प्याची लेन ऑन साइडला खेळले गेलेत. फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी येईपर्यंत निश्चित आपण पाहिलं तर मग इथून 2 धावा या कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेनं धाव फलक पोचलं जाईल 10 अंकांवरती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात आणि धाव फलक पोचलं गेले ते म्हणजेच 10 अंकांवरती. 4 ओव्हरची ही मॅच. 4 ओव्हरमध्ये 40च्या पलीकडे हे धाव फलक न्यावं लागणार आहे. पुन्हा एकदा अखो टप्प्याची लेन ऑन साइडला खेळण्याची मानसिकता. 1 बाउन्सनं चेंडूला फील्ड केला जाईल आणि पुन्हा एकदा 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जातील. आता मात्र निश्चित आपण पाहिलं तर मग चांगला ताळमेळ हा आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल डबल वरती देखील लक्ष या ठिकाणी केंद्रित केलं गेलंय. धावसंख्या हळूहळू मात्र वाढू लागली आहे. पुढील बॉल यावेळेस फुल टॉस बॉल होता. डाव्या स्टेजच्या पलीकडे मेजवानी होती परंतु ती स्वीकारता आली नाहीये. बॅटर तुम्ही पाहू शकाल विजय जाधव. एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू आहेत विजय जाधव. टेनिस विश्वामध्ये आपण पाहिलं तर मग गोखिवऱ्याचा तो विजय जाधव
काय जबरदस्त त्यांनी देखील आपले नावाची छाप सोडली आहे. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतोय हा गावदेवी स्फोट खोलांडे टीमचा विजय जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर आणखी एक विजय जाधव धाणेव टीम मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक आहे, क्रॅकिंग स्ट्रोक ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी पूर्ण होतील आणि या 2 धाव्याने धाव फलक पोचलं जाईल. ते म्हणजेच 15 अंकांवरती 16 धावा. पण 1 मिनिट थांबायचं आहे. चेंडू फेकून झाले 3. एस पहिल्या 2 चेंडूवरती 2-2 धावा आल्या. त्याच्यानंतर 2 वाईट देखील आलेत का? यस 2 चेंडू वाईट आहेत म्हणजेच धावा आहेत 16. चला जी मिसअंडरस्टँडिंग झाली होती ती या ठिकाणी क्लिअर केली आहे. पुढील बॉल. ओ यावेळेस मिस्टेक झाली आहे. सुरुवातीला बॅटर बीट, त्याच्यानंतर यष्टीरक्षक आणि त्याच्यानंतर थर्ड मॅन देखील बीट झालाय आणि चेंडू निघून गेलाय नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा रेषा पार. चौकार. वाईट +4 म्हणजेच ह्या 5 धावा. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण या ठिकाणी करून दिली आहे. आमचे डीजे वादक जबरदस्त आज साऊंड सिस्टीम, चांगली गाणी. यावेळेस चांगली फिल्डिंग देखील झाली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि पूर्णपणे बॅटर अगदी सेफ पोचला गेल्या पॉपिंग क्रीज मध्ये. चेंडूची फेकी अगदी व्हॉट्सअप प्रमाणे आले असते ना तर मग इथून डिलेट व्हावं लागलं असतं, परंतु चांगले रन बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 धावा इथून पूर्ण केले. त्या 2 धावेने धावफलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. भरपूर काही घटित झालं या ठिकाणी. धावसंख्या अगदी वेगानं पुढे सरकली आहे. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती विजय जाधव. यावेळेस पूर्णपणे वेट झालेत बॅटर. चांगली चेंडूची हाताळणी केली गेली आहे. या षटकामध्ये देखील एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा येताना आपण पाहिल्यात आणि पहिल्या ओव्हरचा विचार केला. पहिल्या ओव्हरमध्ये देखील इष्टाच्या स्वरूपामध्ये धावा आल्या. ओ यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. डावी एसटी उद्ध्वस्त केली गेली आहे. परतावं लागेल मिस्टर विजय जाधव्याला डगआउटच्या आशयाला. कधीच माघारी तख्त दौलती समोर केली नालाचा
धन्यवाद डीज, थँक्यू सो मच. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये 350हून अधिक गडकिल्ले मात्र जिंकले, परंतु हे गडकिल्ले जिंकत असताना त्यांनी मात्र एकूण 7 घोडे मात्र वापरले होते. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग पहिल्या घोड्याचं नाव मोती, विश्वास, गजरा, रणवीर, तुरंगी, कृष्णा, इंद्रायणी. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग महाराजांचा सर्वात आवडता घोडा म्हणजेच कृष्णा, जो सफेद रंगाचा होता. अजून काही इतिहास निश्चितच आहे, जसा वेळ मिळेल तसा इतिहास आपण निश्चितच आजच्या दिवसामध्ये महाराजांचा मात्र या ठिकाणी त्याचं वर्णन या ठिकाणी करणार आहोत. परंतु मैदानाच्या आतमध्ये मिस्टेक, आणखी एक महत्वाची विकेट मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये जाताना पाहायला मिळेल. मोठी बिग विकेट, नागेश जाधव मात्र या ठिकाणी बाद होत आहेत. अति घाई संकटामध्ये नाही, आणि ती घाई मात्र या ठिकाणी करत असताना मात्र नागेश रनआउटच्या स्वरूपामध्ये झालेत बाद. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं चालू झालं, आणि तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर मग नागेश जाधव हे रनआउटच्या स्वरूपामध्ये झालेत बाद. धनेश जाधव आणि अनितीश लाखन आता मात्र इथून या 2 खेळाडूंवरती जबाबदारी आहे. धावफलक पुढे नेण्याकरता एक चांगला खेळ, चांगला फिनिशिंग टच मात्र हा द्यावा लागणार आहे. यावेळेस नो बॉल. पिचिंग आपण पाहिली तर मग इनसाइड आउट पाहायला मिळाली. अगदी क्रीजच्या कोण्याचा वापर यावेळेस करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन वरती चेंडू पडला गेला. फ्री हिटचा बॉल होता, लॉंग ऑफच्या दिशेने खेळले गेलेत. 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील, आणि धनेशच्या खात्यामध्ये ह्या 2 धावा जोडल्या जातील. टीमची टोटल पोहोचली गेली आहे 20. निश्चितच हलकीच मिस्टेक पुन्हा एकदा झाली होती, मात्र ती क्लिअर केली गेले. धाव फलक पोचले गेले 27 अंकांवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 8, त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 15. यावेळेस ऑन साइडला खेळले गेलेत. चेंडू जाईल एका टप्प्यानं बॉडी लाईनच्या पार. येतोय धनेश जाधवच्या बॅट मधनं महत्वाचा चौकार 4. चौकार आलाय. चौकाराच्या स्थानात धावफलक यावेळेस पोचलं गेलंय 31 अंकांवरती. ही धाव गती पोचली गेली आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा हवाई स्ट्रोक. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार. हा येतोय उत्तुंग षटकार 6. धन्यवाद अर्जुनभाई, थँक्यू सो मच. षटकार आलाय. षटकाराच्या सायना धाव फलक पोचले गेले 37 अंकांवरती. यावेळेस अजून एक चेंडूला उडवलंय समोरच्या दिशेनं. चेंडू हा देखील चाललाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या पलीकडे. हा देखील येतोय उत्तुंग भरारी घेणारा षटकार 6.
धन्यवाद अडीज, थँक्यू सो मच. उगवला तारा आणि यावेळेस आपण पाहतोय धनेश जाधव नावाचा तारा आलाय आणि काय जबरदस्त त्या ताऱ्याच्या माध्यमातून चांगलं बॅटिंग ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सिंह गर्जनाचा नाद दुमदुम दे, स्वराज्याचा विजय घोष आसमान तात घुमू दे, छत्रपतींचा विचार मना मनात रजू दे. पुन्हा एकदा शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण पाहतोय 19 फेब्रुवारी जगात भारी, शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती भारी. आणि आज प्रत्येक गावामध्ये निश्चितच जल्लोष निश्चितच असणार आहे. काय आपण इथून सांगता येणार नाहीये. गावामध्ये निश्चितच शिवजयंती मात्र साजरी केली जाते, कारण महाराजांचा इतिहास देखील खूप खोल आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये अधिराज्य गाजवणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराजा. फील्ड सेटअप चुकीची पाहायला मिळाली आहे. फाईन लेग, लॉंग लेग आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग शॉर्ट फाईन लेग देखील आहे. आणि 3 क्षेत्ररक्षक लेग साईडच्या एरियामध्ये हे निश्चितच पाहायला मिळत आहेत. आणि त्याच कारणास्तव स्क्वेअर लेगच्या पंचांच्या माध्यमातून हा नो बॉलचा इशारा या ठिकाणी दिला गेलाय. धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 44 अंकांवरती. फ्री हिटचा बॉल आहे आणि निश्चितच फ्री हिटच्या बॉलवरती पाहूया कशा प्रकारचा खेळ मात्र केला जाईल. खूप टप्प्याची लेन होती, ऑन साइडला खेळण्याची मानसिकता, परंतु बॉलला रेट करण्यामध्ये असफल ठरले गेलेत बॅटर नितीश लाखन. हो, यावेळेस चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला. फ्री हिटचा बॉल उडवलाय. 1 बाउन्सर चेंडूला फील्ड केलं जाईल, परंतु 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. आणि या 2 धावेनं धावफलक पोचलं गेले ते म्हणजेच 47 अंकांवरती. कदाचित मग या स्पर्धेतील हायेस्ट स्कोर आहे तो देखील क्रॉस केला जाईल. पुढील बॉल चांगला स्ट्रोक आहे पुन्हा एकदा ऑन साइडला नितीशच्या माध्यमातून. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्यात. ओ, खराब चेंडूची फेकी आणि या ठिकाणी निश्चितच एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा आणखी धाव फलकावरती ऍड केल्या जातील, म्हणजेच 6 धावा येतील. आणि या 6 धावेनं धाव फलक पोचलं जाईल ते म्हणजेच 52 या आकड्यावरती. पहा, अतिघाई संकटामध्ये नाही, 53 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये भरपूर धावा इथे मात्र आलेल्या आहेत आणि त्याचा फायदा मिळाला गेलाय गावदेवी स्पोर्ट खुलांडे टीमला. गणेश जाधवनं देखील चांगली बॅटिंग केली आहे. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. धावफलक 53 वरती पोहोचले गेले. चेंडू फेकून झाले तर 3. अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. पहा, इथून मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुढील बॉल हवाई स्ट्रोक केले गेले त्यावेळेस समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक पुढे येतोय आणि सुंदर झेल मात्र पकडतोय. आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहिलं तर मग नितीश मात्र बाद झालेत झेलच्या स्वरूपामध्ये. पहा,
आय कॅन डू, मी हे करू शकतोय. आणि निश्चितच कमबॅक दर्शवलाय गोलंदाज राकेशनं. सुरुवातीला काही धावा आपण पाहिल्या तर मग इष्टाच्या स्वरूपामध्ये राकेशच्या ओव्हरमध्ये आल्या आणि त्याच्यानंतर चांगला कमबॅक, बॅक टू बॅक दोन्ही चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले आणि एक विकेट देखील मिळवली आहे. आता मात्र शेवटचा एक बॉल शिल्लक असणार आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि बॅटर आपण पाहिला तर हर्षद कांबळे आले. कोलांडे टीम आपण पाहू शकतोय जबरदस्त परफॉर्मन्स देत असताना. खोलांडे गावातील आणखी एक टीम आपण पाहिली तर मग जय मल्हार स्पोर्ट खोलांडे या नावानं वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु ही टीम आपण पाहिले तर मग गावदेवी स्पोर्ट खोलांडे. हो, शेवटच्या बॉल वरती हवाई स्ट्रोक खेळले होते मिस्टर हर्षद, परंतु डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये मिस्टेक झाली आहे. झेल सुटला गेला आणि 3 धावा कदाचित पूर्ण होत आहेत का? 2 झाल्यात, परंतु तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत की नाहीत. पंचांनी मात्र तिसऱ्या अंपायरकडे डिसिजन हा पोहोचवला गेलाय. पाहूया आता मध्ये इथून ही तिसरी धाव कंप्लीट झाली आहे की नाही हे चेक केलं जाईल. आणि डिसिजन आहे OUT आउट, म्हणजेच या 2 धावा आणि या 2 धावेने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 55 आणि 56 धावा विजयाकरता बनवावा लागतील हा मॅच जिंकण्याकरता सागदेव स्फोट सागपडा या संघाला. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. गावदेवी स्फोट खोलांडे संघ आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे.
चला मॅचला होते सुरुवात. लक्ष आहे ते म्हणजेच 56 धावांचं 4 ओव्हरमध्ये. 2 बॅटर तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. अभिषेक पागी अँड पंकज वळवी ही सलामीची जोडी आहे. सागदेव स्फूट सागपाडा बी संघाकडनं. सागपाडा संघ म्हटला तर एक चांगला संघ आहे. अजून एक संघ सागपाडा इथून मात्र बिलॉंग करते. साई श्रद्धा स्फूट साई शिवशक्ती स्फूट सागपाडा म्हणजेच सागर सोमण आणि सतीश दळवी योगेश दळवी यांचा तो संघ आहे. परंतु आजचा दिवस आपण पाहिला तर मग हलका हाप जे नव्यानं संघ येत आहेत नव्यानं संघाची आखणी करतायत अशा मात्र टीमला आज प्राधान्य दिलं गेलंय. फुल टॉस बॉल ऑन साइडला 1 बाउन्स न मात्र फील्ड केलं जाईल. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जात आहेत. नागेश जाधवचा पहिला बॉल फुल टॉस होता परंतु 2 धावा येत आहेत आणि 2 धावेनं धाव फलक मात्र ऑन्स झालाय. अभिषेक पागी ऑन स्ट्राइक वरती आहेत. अखो टप्प्याची लेन यावेळेस मात्र बॉलला रेट केलं गेलंय. चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. समोर विजाचा ताठा त्याच खरा मराठा. जवाची टाकली घोरपड वर एक जवाची टाकली घोरपड वर धन्यवाद अडज. थँक्यू सो मच. तानाजी माळुसरे महाराजांचा देखील इतिहास खूप मोठा आहे. यावेळेस आणखी एक अखो टप्प्याची लेन ऑन साइडला उडवली आहे. चेंडू चाललाय पुन्हा एकदा फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार. मिळतील धावा 6. येतोय षटकार. धन्यवाद अडज. थँक्यू सो मच. पहा वारंवार चुका मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी बॅटरच्या झोन मध्ये चेंडू हाताळले तर निश्चितच चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतील. अभिषेक पागी ऑन फायर. पुढील बॉल पुन्हा एकदा फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. यावेळेस देखील चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. वारंवार हा 3रा वार अभिषेक पागीच्या बॅट मधनं. येतोय चौकार 4. धन्यवाद अडीज. थँक्यू सो मच. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय फील्ड मध्ये हलकासा बदलाव यावेळेस केला गेलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 16. T4 टॅट. जशास तसं उत्तर मात्र या ठिकाणी दिलं जातंय अभिषेक पागीच्या माध्यमातून. पहा आयुष्य शून्य असले तरी घाबरू नका. फक्त त्या शून्यापुढे किती आकडे लिहायचे आहेत नाही ताकद ती जिद्द मनामध्ये कायम ठेवा. मी हे करू शकतोय. यावेळेस उलटा फटका चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. आणखी येतोय चौकार 4.
धन्यवाद अडीज, थँक्यू सो मच. राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारामध्ये तुळस. राजे तुम्ही होता म्हणून भरले राहिले सुहासणीचे कपाळ आणि निश्चितच टिकली हिंदवी स्वराज्याची सकाल. पुन्हा एकदा शिवजयंतीच्या तुम्हाला शुभेच्छा. आखो टप्प्याची लेंथ पुन्हा एकदा बॉलला रीड केलाय. बॉलच्या मिनिट मध्ये आले, रूम बनवला आणि त्याच्यानंतर वेट अँड वॉच, जबरदस्त स्ट्रोक. षटकार 6. धन्यवाद अडीच, थँक्यू सो मच. काय जबरदस्त अफलातून बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये हे आपल्याला पाहायला मिळतीये. अभिषेक पागी ऑन फायर, प्रत्येक बॉलला रेट केलं. पहिल्या बॉलवरती 2, त्याच्यानंतर चौकार षटकार, चौकार चौकार षटकार. चौकार षटकारांची आतिषबाजी अभिषेक पागीच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेस मधुकर जाधव नावाचा गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुरुवातीला नागेशवरती पूर्णपणे आक्रमण केलं गेलं. 26 धाव फलकावरती निश्चितच पाहायला मिळाल्या. मधुकर जाधव बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र जी भागीदारी झाली होती त्या भागीदारीला तोडण्याचं काम केलंय. प्रथमच आपण पाहिलं होतं पंकज वलवी याला ऑन स्ट्राईक वरती आणि पहिल्याच बॉल वरती मधुकरनं मात्र डगआउटचा रस्ता दाखवला मिस्टर पंकज वलवी या बॅटरला. शहाजीचा बाळ, काळाचा काळ, शहाजीचा बाळ, काळाचा काळ. शिवनेरीवर जन्मला शिवबा, शिवनेरीवर जन्मला शोभना. बांधलं तोरण तोरण्याला शोभना, बांधलं तोरण तोरण्याला. पहिल्याच बॉलवरती मात्र विकेटचं पतन. पुढील बॉल फुल टॉस बॉल. यावेळेस देखील हा चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा रेषा पार. येतोय हा षटकार 6. शोभना, बांधलं तोरण तोरण्याला शोभना, बांधलं तोरण तोरण्याला. थँक्यू सो मच. काळजाने वाघ, डोळ्यात आग, छातीत पवळाद, ही मराठ्यांची औलाद म्हणून तर सांगावंसं वाटतं. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा धमाका. येतोय आणखी एक तडाखेदार षटकार 6. धन्यवाद अडीच, थँक्यू सो मच. काळजाने वाघ, डोळ्यात आग, छातीत पवळाद, ही मराठ्याची औलाद म्हणूनच सांगावंसं वाटतं. आई भवानी मातेचा देख तो जिजा. धाव संख्या झाली आहे ती म्हणजेच 38.
38 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 56 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. आणखी एक चेंडू आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेला. पुढील बॉल. ओ यावेळेस हा चेंडू मात्र निश्चित आपण पाहिला तर मग वाईट आहे. अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 39 अंकांवरती. 14 चेंडू आणि इथून आपण पाहिलं तर मग 17 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. ओ अजून एक डॉट बॉल. पहा किती सुंदर गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळतीये. तुम्ही खराब चेंडू हाताळाल तर त्याच्यावर ते निश्चितच चांगले स्टूक बॅटर खेळले जातील, यात काही शंका नाहीये. पेनिसमॅन ही निश्चितच मिळाली जाईल गोलंदाजाला. ज्यावेळेस तुम्ही बॅटरचं फुटवर ओळखून चेंडूची हाताळणी कराल तर निश्चितच चांगली गोलंदाजी तुम्ही करू शकता. आणि सध्या तरी ते दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. उलटॉस बॉल ऑन साइडला वेळेस पुन्हा एकदा खेळले गेले. 2 क्षेत्ररक्षक पुढे आले चेंडूला अडवण्याकरता, परंतु 2 धावा मात्र इथे वेगाने पूर्ण होतात. या 2 धावेने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 41 अंकांवरती ही धावगती पोचली गेली आहे. दिव्या आपण ढिसा यांना संधी 2 षटकांचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय त्या म्हणजेच 41. 56 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना मैदानाच्या आतमध्ये गरज आहे पाण्याची आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना गरज आहे ती एका सुंदर गाण्याची. In the mix. नदमुद्याची नादामध्ये गे अंबा, सवारी सवारी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. धन्यवाद ढिसा, थँक्यू सो मच. धाव फलकात धावा आहेत त्या म्हणजेच 41. काळजाने वाघ डोळ्यात आग छातीत पोवळात ही मराठ्यांची औलाद. म्हणून सांगावंसं वाटतं आई जिजाऊ मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता. आज आहे 19 फेब्रुवारी. जगात भारी शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती भारी. आणि आज या जयंतीच्या निमित्त निश्चितच ही स्पर्धा देखील पाहायला मिळते भारी. यावेळेस ऑन साइडला खेळले गेलेत मिस्टर अभिषेक. एक सिंगल धाव इथून मात्र मिळाली जाईल. आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 42 अंकांवरती. नितीश लाखन याला तुम्ही पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. चेंडू शिल्लक असतील 11 आणि 11 बॉल मध्ये 14 धावा अजूनही विजयाकरता बनवायच्या आहेत. हो यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय एकोटपाच लेन होती परंतु समोरच्या दिशेने खेळले गेलेत. चांगले फिल्डिंग परंतु 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत यात काही शंका नाहीये. अतिशय सुंदर रणबिणित विकेट यावेळेस पाहायला मिळाली राकेश अँड अभिषेक मध्ये. येस नो वेट या 3 गोष्टींचा अगदी चांगल्या प्रकारे समावेश हा घेतला गेला आणि अचूक पद्धतीने ह्या 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. 10 चेंडू 12 धावा इथून अजूनही बनवाव्या लागतील हा मॅच जिंकण्याकरता. 56चं लक्ष होतं. पहा सुरुवातीला पॉवर प्लेच्या षटकामध्ये अभिषेक पागेने काय जबरदस्त सुरुवात केली. 26 धावा मात्र तिथून घेतल्या गेल्या त्या पहिल्या ओव्हरमध्ये. प्रत्येक बॉलला रेट केलं गेलं आणि प्रत्येक बॉलवरती मोठा स्ट्रोक केला गेला. यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेनं खेळले गेलेत 20 स्टेपमध्ये मधुकर जाधव आहे त्या ठिकाणी. चांगलं फिल्डिंग
धनेश जाधवचा चांगला बॅकअप मिळाला जाईल. या 2 धावा इथून देखील पूर्ण होत आहेत आणि 2 धाव्याने धावफलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 46 अंकांवरती. सागदेव स्फोट सागपाडा बी संघ सध्या तरी मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल अखो डब्याची लेन होती यावेळेस. फटका थोडासा इम्प्रोवाइज स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला होता. दोन धावा पुन्हा एकदा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील आणि या 2 धाव्यानं धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 48 अंकांवरती. 8 चेंडू आणि 8 धावा. कदाचित मग हे दोन्ही चेंडू खूप निर्णायक असतील दोन्ही टीम करता. ओ यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी आपण पाहतोय. आता मात्र 7 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता. क्रिकेटच्या पटलावरती निश्चितच संघर्ष करत असताना नुसतं पाण्याने भिजून काही होत नाही मित्रांनो. त्याच्याकरता संघर्षाच्या घामानं मात्र भिजावं लागतं. पहा बॅक टू बॅक दोन्ही चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. आता मात्र इथून हा मॅच थोडासा मात्र जो आहे तो 60-40 झालाय असंच म्हणावं लागेल. तर बॅटिंग करणारी टीम आपण पाहिले तर मग त्यांच्याकडे 60% हा सामना पाहायला मिळतोय आणि फिल्डिंग करणाऱ्या संघाकडे 40%. परंतु इथून सुरुवातीचे दोन्ही चेंडू खूप महत्त्वाचे असणार आहेत. सुरुवातीच्या दोन्ही चेंडूमध्ये जर कमी धावसंख्येवरती या ठिकाणी रोखलं तर मग मॅच ही बनू शकते. पाहूया क्रिकेट आहे जर तरला मात्र थारा नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. तू मैमय मात्र करून चालत नाहीये. ज्याचे चांगले संघर्ष त्याच्या बाजूने मात्र विजय हा मिळाला जातो. आता मात्र ह्या 8 धावा रोखण्याकरता धीरज शेलार याला मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेलंय. 6 चेंडू जिंकण्याकरता 8ची गरज आहे. ऑन स्ट्राईक वरती मिस्टर अभिषेक पागी पूर्णपणे सेट झालेला बॅटर आणि पहिल्याच बॉल वरती यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला खेळले गेलेत आणि चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता हा येतोय नशिबाचा चौकार. 4 शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा, सुखात सारी प्रजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. धन्यवाद अडीजा, थँक्यू सो मच. पहिल्याच बॉलवरती चौकार अभिषेकच्या बॅट मधनं आलाय. फुल टॉस बॉल. वाह 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 काय जबरदस्त हा बैठक स्ट्रोक मात्र पाहायला मिळतो अभिषेकच्या बॅट मधनं आणि अशा प्रकारे मॅच अक्षरशः जिंकली आहे. काय जबरदस्त खेळलेत यार मिस्टर अभिषेक पागी आणि मॅच देखील या ठिकाणी फिनिश केलाय. आणि या षटकाराच्या साहाय्याने मॅच देखील अक्षरशः फिनिश केला आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू बाय मिस्टर अभिषेक पागी. चला 9 चेंडू 37 धावा. काय जबरदस्त बॅटिंग त्याच्यामध्ये आपण